नमस्कार. आज आपण भारतात नुकत्याच झालेल्या दोन मोठ्या दुःखद विमान अपघातांवर बोलणार आहोत. हो, एक अहमदाबादमध्ये आणि दुसरा उत्तराखंडमध्ये. आपल्याकडे याबद्दल काही रिपोर्ट्स आणि लेख आहेत. पहिला म्हणजे 12 जूनला अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा अपघात आणि दुसरा 15 जूनला उत्तराखंडमधला हेलिकॉप्टर अपघात. बरोबर. या दोन्ही घटनांमागची नेमकी तथ्य काय आहेत, तपासात आत्तापर्यंत काय समोर आलंय? आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे सगळं आपण जरा सविस्तर पाहूया. नक्कीच. उद्देश हाच आहे की यातून आपल्याला काय महत्वाचं समजतंय ते बघणं. अहमदाबाद अपघातातली गोष्ट खरंच म्हणजे आश्चर्यकारक आहे. एक प्रवासी वाचलाय. हो, त्यावर बोलूया आपण, पण आधी घटनेबद्दल थोडं. हो, तर 12 जूनला एअर इंडियाचं फ्लाईट AI-171 हे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान होतं. अहमदाबादहून लंडनला जात होतं. आणि उड्डाणानंतर अगदी थोड्याच वेळात साधारण 1.38च्या सुमारास किती उंचीवर होतं ते? अंदाजे 625 फूट. त्याच उंचीवर असताना विमानाची शक्ती गेली असं दिसतंय. आणि मग ते खाली आलं. हो, ते थेट मेघानीनगर भागातल्या BJ मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं. अरे बापरे, खूप मोठी दुर्घटना. हो ना. विमानात 230 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते. एकूण 242 लोक. आणि त्यापैकी फक्त एक वाचला. हो, 241 जणांचा विमानातच मृत्यू झाला. आणि दुर्दैवाने जमिनीवरची जीवितहानी पण मोठी आहे. जमिनीवरची पण. किती? आत्तापर्यंत 39हून अधिक मृत्यूंची नोंद आहे आणि 60पेक्षा जास्त जखमी झालेत. म्हणजे एकूण आकडा 280च्या वर जातोय. देवारे. पण तो एक प्रवासी वाचला. कोण आहे तो? हो, सीट नंबर 11A वर बसलेला एक ब्रिटिश नागरिक, विश्वास कुमार रमेश त्यांचं नाव. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आता? हो, त्यांची प्रकृती स्थिर आहे असं समजतंय. खरंच ही एक प्रकारची अविश्वसनीय गोष्ट आहे इतक्या मोठ्या दुर्घटनेत. आई एअर इंडियाच्या 787 विमानाचा हा पहिलाच अपघात आहे. इतका मोठा, बरोबर? हो, म्हणजे ज्यात विमानाचं इतकं मोठं नुकसान झालंय असा हा एअर इंडियासाठी 787चा पहिलाच अपघात. विमानाचं मेंटेनन्स वगैरे कसं होतं काय माहितीये? प्राथमिक माहितीनुसार विमानाची देखभाल व्यवस्थित होती. नियमित तपासण्या होत होत्या. आणि महत्वाचं म्हणजे अगदी मार्च 2025 मध्येच, म्हणजे अपघाताच्या काही महिन्याआधी, एक इंजिन बदलून नवीन बसवलं होतं. अच्छा, मग वैमानिकांनी काही संदेश पाठवला होता का? हो, त्यांनी उड्डाणानंतर अगदी लगेच मेडे कॉल दिला होता. मेडे मेडे असा. मेडे कॉल म्हणजे खूपच गंभीर परिस्थिती होती. अगदी. मेडे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आपत्कालीन संदेश आहे, जो फक्त अत्यंत निकडीच्या परिस्थितीत वापरला जातो. आणि तो इतक्या लवकर आला म्हणजे काहीतरी अचानक आणि मोठं घडलं विमानात. बरोबर. आणि तपासात एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. रॅम एअर टर्बाईन म्हणजे RAT ती कार्यान्वित झाली होती. RAT हे काय असतं